शंकर महाराज आणि स्वामी महाराज यांचा संबंध काय? तर महाराज स्वतः असंख्य भक्तांना, शंकर बाबा असंख्य भक्तांना सांगायचे की माझे जर गुरु कोण असतील तर ते स्वामी समर्थ महाराज आहेत. की शंकर बाबा फार उग्र किंवा चिडकी किंवा रागीट वाटतात. बाकीच्या संतांची तुलना आपण बघायला तर महाराजांचा चेहराही अगदी रागीट वाटतो. श्रीविद्या आणि दत्त महाराज कनेक्शन हे मी फर्स्ट टाइम आहे. खूप मोठं कनेक्शन आहे. दत्त महाराज हे स्वतःच श्रीविद्या मोठे उपासक आहेत. की गजानन महाराज तेव्हा म्हणतात की भगवत प्राप्तीचे 3 मार्ग आहेत जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेत. एक म्हणजे कर्म मार्ग, दुसरा म्हणजे योग मार्ग आणि तिसरा म्हणजे भक्ती मार्ग. महाराजांनी त्या खंड योगाच्या माध्यमातून भक्तांना दाखवून दिलं की मी कशा प्रकारच्या लीला करू शकतो आणि काय करू नका. तर हे करू नका म्हणले, मला तुटलेलं बघितल्यावर तुला वेदना झाल्या, तसं त्या जनावराला किती वेदना होत असतील. तसं दत्तगुरूंविषयी जर मला संपूर्ण काही जाणून घ्यायचं असेल तर कुठले असे ग्रंथ? पहिला आपण बोलतो की गुरुचरित्रामध्ये महाराजांच्या बाबतीत माहिती थोडी दत्त महाराजांची कनेक्शन होईल. दुसरं टेंबे स्वामींनी, परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिलेला की फसवणूक पण कुणाची करता, एक तर सामान्य माणसाचीही करू नये. महाराजांसारख्या विभूतीसमोर जाऊन आपण अशा गोष्टींमध्ये अडकायला लागलं तर परमेश्वर भेटले. गुरुचरित्राचं एवढं प्रस्थ म्हणा किंवा प्रचार प्रसार एवढा काय किंवा काय विशेष आहे? विशेष नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती खूप खूप स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या राजमंचावरती ओमकार गुरुजी नवलिहाळकर आलेले आहेत. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण स्वामी समर्थ, दत्तगुरू महाराज आणि शंकर महाराज यांच्या संबंधाविषयी, त्यांच्या लीला आणि काही प्रमाणात त्यांच्याविषयी असणारे जे काही गैरसमज आहेत त्यांनासुद्धा आपण या मंचाच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. खूप छान चर्चा रंगली होती आणि त्याच चर्चेचा हा दुसरा पार्ट आहे. त्याच्यामुळे इंट्रोडक्शन वगैरे जास्त देत बसत नाही. आपण सरळ आपल्या गुरुजींकडे वळूयात आणि बघूयात आज ते आपल्याला काय मार्गदर्शन करतात. नमस्कार गुरुजी. नमस्कार. श्री स्वामी. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही या मंचावरती आलात. आपली चर्चा जिथून थांबली होती मला वाटतं आपण तिथूनच सुरू करायला पाहिजे. आपण शंकर महाराजांविषयी बोलत होतो आणि शंकर महाराज हे, मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की शंकर महाराज नेमके कोण आहेत, कोणाचे अवतार आहेत, तर त्याचंही तुम्ही उत्तम असं विवेचन केलं होतं. शंकर महाराज आणि स्वामी महाराज यांचा संबंध काय, गुरु शिष्याचा संबंध, कधी भेट झाली होती का, याविषयी मला ऐकायला आवडेल. जसं तुम्ही म्हणालात की शंकर बाबा किंवा स्वामी समर्थ महाराज यांचं नातं किंवा काय, तर महाराज स्वतः असंख्य भक्तांना, शंकर बाबा असंख्य भक्तांना सांगायचे की माझे जर गुरु कोण असतील तर ते स्वामी समर्थ महाराज आहेत. बऱ्याच संदर्भीय दाखल्यानुसार, म्हणजे असं आपल्याला महाराजांच्या पोथीत किंवा असा कुठं उल्लेख सापडत नाही, पण शंकर बाबांनी स्वतः आध्यात्मिक ऊर्जेच्या माध्यमातून जशी भगवत भेट असते, जसं म्हणतात की देव एकमेकाला समोर येऊनच भेटत नाहीत, तर ते नेत्राद्वारे, आपल्या इच्छांद्वारे. आता ह्याच्या बाबतीतच उदाहरण अगदी सांगायचं तर परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज गजानन महाराजांना भेटायला जाणार होते शेगावमध्ये. आणि ते जात असताना जेव्हा शेगावमध्ये तिथं गेले तेव्हा गजानन महाराजांनी सांगितलं की माझा धाकटा बंधू येतोय, मठ स्वच्छ करा. कारण ती कर्माची प्रतिमा आहे, ती स्वच्छ प्रतिमा आहे. कर्माची म्हणजे ज्याला कर्ममार्ग म्हणतात, कर्ममार्गाची प्रत्यक्ष प्रतिमा दुसरी. त्यांना राग फार आहे, जमदग्नीची प्रतिमा आहे ती, जमदग्नी आहे, लगेच राग येईल, चिंधी सुद्धा मठात पडू देऊ नका, मठ स्वच्छ पाहिजे. आणि तेव्हा गजानन महाराज तिथं होते, हे बाळाभाऊला सांगितलं आणि हेच मठ स्वच्छ झाला. महाराज समोरासमोर दृष्टादृष्ट एकमेका झाली, एवढीच भेट. त्यामध्ये त्यांनी जे काय संभाषण केलं ते नंतर बाळाभाऊंनी गजानन महाराजांना विचारलं, महाराज ही कसली भेट म्हणे, फक्त डोळ्यासमोर एकमेकांच्या आलं. तर महाराजांनी सांगितलं तुम्हाला वाटतंय म्हणून ही 2 शरीर आहेत, जसं शंकर बाबा, स्वामी महाराज, पण हे सगळे अंतरात्म्यातनं एकच अवतार आहेत. म्हणजे अवतार, अवघा अवताराचा सोहळा, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा अवतार हा एक सोहळा आहे, तो म्हणजे लोकांसाठी फक्त काहीतरी. ह्या काळामध्ये शंकर बाबा होते, त्या काळामध्ये स्वामी महाराज होते. तेव्हा महाराजांनी, शंकर बाबांनी स्वामींची भेट घेतल्याचे महाराज सांगतात की मला त्यांनी स्तनपान केलंय. म्हणजे स्तनपान आता वास्तविक जर शरीराच्या संदर्भाने बघितलं तर ते शक्य आहे का? हा, तर ते अलंकारिक भाषेत महाराज सांगतात. हा, अशी. आणि मालक, माझे अक्कलकोटचे मालक, मालकांचा अक्कलकोट, हा भाव त्यांच्या
मुखातून सतत यायचा. म्हणून महाराजांनी सांगितलं ते माझे गुरु तर ते माझे गुरु अशा पद्धतीने. आणि तेच आता मी जसं सांगितलं की टिंबेस्वामी महाराज तिथं पोहोचले तेव्हा बाळाभाऊ गजानन महाराजांना विचारतात की असे कशी हे म्हणे, की आता जसं प्रश्न आपल्याला गेल्या पॉडकास्टमध्ये आपण बोललो की शंकर बाबा फार उग्र किंवा चिडके किंवा रागीट वाटतात. बाकीच्या संतांची तुलना आपण बघायला तर महाराजांचा चेहराही अगदी रागीट वाटतो. तर हाच प्रश्न बाळाभाऊंनी यांना विचारला गजानन महाराजांना की ते इतके कडक आहेत तर ते कर्म एकदम कडक वाटतात आणि तुम्ही अधिक साधे सवळ नाही, शिष्टाचार नाही. तेव्हा ह्याचं उत्तर गजानन महाराजांनी दिलंय. ते ह्या संदर्भात मला सांगावंसं का वाटतं ते सांगतो की गजानन महाराज तेव्हा म्हणतात की भगवत प्राप्तीचे 3 मार्ग आहेत जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेत. एक म्हणजे कर्म मार्ग, दुसरा म्हणजे योग मार्ग आणि तिसरा म्हणजे भक्ती मार्ग. कर्म मार्ग हा सगळ्यात अवघड मानलाय. त्याच्यामध्ये कर्मांग चक्र म्हणजे यज्ञ, होम, हवन, व्रतवैकल्य, अनुष्ठान, नियम, आर्मीचा कायदा, अगदी हे पाहिजे तर पाहिजेच, त्याच्याशिवाय चालणार नाही. दुसरा मार्ग आहे योग मार्ग. तोही सोपा नाही आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या नाड्यांच्या माध्यमातून भगवत प्राप्ती, रेचक, कुंभकी आसनं करून भगवताला मिळवायचं असते. असे असंख्य प्रकार. आणि दुसरी गोष्ट योग मार्ग पण असा सहज प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी असंख्य लीला हे कला. एक योगी आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी आपल्या शंकर बाबांच्या मठासमोरच एक योगी पुरुष बसलेले अखंड सूर्याकडे बघत होते. उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्याचा व्हिडिओ मी पोस्टही केला. तर अशा या योगसिद्धी ह्या साध्या साध्या माणसांना येत नाही. तर त्या योग मार्गांच्या मार्गातून भगवताला, जसं आपल्या शंकर बाबांना मोठी अनेक योग सिद्धी होती. खंडयोगाच्या माध्यमातून महाराजांचे एक भक्त होते कलकत्त्यामध्ये. महाराज कलकत्त्यामध्ये गेलेले आणि झालं असं की ते हे करायचे. कलकत्त्यामध्ये जेव्हा महाराज पोहोचले तेव्हा महाराज तिथल्या एका श्रीमंत भक्ताच्या घरात महाराजांना बोलवलं गेलं की चला महाराज घरी. महाराज गेले तर त्याचं काम होतं कत्तलखाना चालवायचं. आणि कत्तलखाना चालवतोच म्हणल्यावर ते महाराजांना जरा वेगळं वाटलं की म्हणजे हा जनावरांची हत्या करतोय, हे सगळं महाराजांना पटलं नाही. ते दोघं बाहेर गेले. पुन्हा घरात येऊन बघतात तर शंकर महाराजांचे सगळे देहाचे तुकडे तुकडे झालेले, हात वेगळे, पाय वेगळे, मस्तिष्क वेगळं, शरीर संपूर्णतः वेगवेगळं झालेलं त्यांनी बघितलं. अवाक होऊन महाराजांना जे ताट वाढून आणलेलं ते सगळं जमिनीवर पडलं आणि दोघेही नवरा बायको बेशुद्ध पडले. महाराजांनी योगक्रियाद्वारे तीर्थ शिंपडलं, पाणी मारल्यासरशी दोघंही अगदी खडखडीत उठून बसले आणि समोर आहे असे शंकर बाबा दिसले. हे कशाच्या जीवावर होऊ शकलं तर महाराजांकडे असलेल्या खंडयोगाच्या जीवावर. महाराजांनी त्या खंडयोगाच्या माध्यमातून भक्तांना दाखवून दिलं की मी कशा प्रकारच्या लीला करू शकतो आणि काय करू नका तर हे करू नका. म्हणले मला तुटलेलं बघितल्यावर तुला वेदना झाल्या, तसं त्या जनावराला किती वेदना होत असतील असं महाराजांनी त्याला दाखवून दिलं. म्हणजे मला सांगायचं काय होतं की योगी क्रिया आपण सोप्या नव्हेत. तर ह्या शरीराच्या योग जे असतात, रेचक, कुंभकी आसनं करून योग मार्ग सिद्ध करतात. इडा, पिंगला, नाड्या, सुषुम्ना ह्या नाड्यांमधनं मंत्र जप करून सिद्धी मिळवणारे अनेक योगी आहेत. तर असा हा दुसरा मार्ग योग मार्ग. आणि तिसरा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग, जो आपल्या महाराष्ट्राला समृद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानदेव महाराज असतील, एकनाथ दत्त संप्रदायामध्ये नाथ महाराजांचं, एकनाथ महाराजांचं फार मोठं वर्चस्व आहे. फार मोठं म्हणजे फार मोठं वर्चस्व आहे, तेही बोलेन मी. तर असा हा भक्ती मार्ग सगळ्यात सोपा मानतो आपण. का तर भक्ती मार्गामध्ये 2 अक्षरी शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे नाम. पण बऱ्याचदा भक्ती मार्ग या सगळ्यापेक्षा अवघड सांगितला जातो. का तर एखादा हवन केल्यानंतर संकल्प केला की मम आत्मना सकल स्मृती श्रुती पुराणोक्त. सकल स्मृती म्हणजे वेद, श्रुती म्हणजे वेद, पुराणांना आम्ही स्मरून सांगतो की श्रुतींना, स्मृतींना स्मरून आम्ही ह्याचं पुण्य आमच्या पदरात घेतो असं सांगतो. तसं भक्ती मार्गामध्ये म्हणजे तो एक हवन कार्य झालं की त्यावेळेला आपल्याला पुण्य मिळालं असं एक आपण कन्सिडर करू शकतो. पण भक्ती मार्गात इतकं सोपं नाही आहे. एक ठराविक एक ऊर्जेचं, एखाद्या परमेश्वराचं नाव अखंड मुखामध्ये ठेवून एक सारखं ते तेजोवलय शरीरामध्ये निर्माण करून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अखंड नामसाधना करावी लागते. आणि नामसाधना करत असताना आपलं मन चंचल प्रचंड होत असतं. बरेच जण सांगतात बघा की मला नामस्मरणाला बसलो जांभया येत आहेत, झोप आल्यासारखं होतंय, महाराज कोणतरी असं आपल्या मुंग्या येणं, अशा गोष्टी घडतात. म्हणजे आपल्याला कुठेतरी डिस्ट्रॅक्ट करत असतो. कलीचा काळ आहे, कली म्हणतोय करतोच कशाला, ह्यानं काय मिळणार आहे तुला, हे करू नकोस. आत्ताच कली सोप्या भाषेत सांगायचं तर आपले शेजार पाजारी, मित्र परिवार, काय करतोस, कशाला करतोस, आपल्या सेवेला डागाळण्याचं काम असे करत असतात. तर अशा पद्धतीने ह्या तिन्ही मार्गांची मधून भगवत प्राप्ती करता येते. आणि त्यातल्या त्यात जर शंकर बाबा किंवा स्वामी महाराजांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर या तिन्ही मार्गामध्ये या मूर्ती बसतात.
या तिन्ही मार्गांमध्ये. कारण कर्मकांडामध्ये जर बघितलं, आता अक्कलकोट सारख्या ठिकाणी आपण गेलो तर व्रतवैकल्यांच्या आपण अनेक बघतो, 9 गुरुवारचे हो, व्रत, हो. 11 गुरुवार व्रत, स्वामी याग ज्याला असेल, आपण दत्त सेवा याग म्हणतो. असतील, हे कर्मकांड बघतो. योगी क्रिया, अनेक योगी पुरुष स्वामी महाराजांना, शंकर बाबांना भेटलेले आहेत अनेक. आणि महाराज असे होते. आणि दुसरं म्हणजे जसं भक्ती, आणि तिसरा म्हणजे जो भक्तिमार्गाचा तर सगळा ओघ आपण बघतो की वाऱ्या महाराजांच्या निघतात. अनेक लोक आजही, आता कोल्हापूरमधूनच एक आम्ही बघतो की कोल्हापूरमध्ये इच्छापूर्ती पदयात्रा म्हणून आहे, की फक्त विशेष महाराजांची सेवा करायची म्हणून कोल्हापूर ते अक्कलकोट पायी चालत जातात. 20-21 दिवस दत्त जयंतीचा कार्यक्रम करायचा आणि यायचं. हा भक्ती मार्ग झाला. हे तिन्ही मार्ग वाटतात तितके सोपे नाही आहेत, तिन्ही मार्ग अवघड आहेत. पण त्यातल्या त्यात जर म्हणाल तर सोपा, सुलभ आणि कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकवणारा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. नाम साधनेनं भगवंत मिळतो. अखंड नामसाधना करावी लागते. तू आहेस, तू आहेस, तू आहेस, एवढंच त्याला सांगायला लागतं. स्वामींच्याच बाबतीत जसं म्हणालो की स्वामी महाराज किंवा ह्यांच्या शंकर बाबांच्या बाबतीत जे कनेक्शन आहे हे आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये प्रकर्षाने लोकांना लक्षात आलं. पण ह्याच्या आधी जरी आपण धनकवडीच्या मठामध्ये गेलो तरी स्वामी महाराजांचे जुने फोटो, एकदम जुने पुराणे फोटो आपल्याला बघायला मिळतात. किंबहुना शंकर बाबांचेही फोटो जर आपण कधी गेला असाल तर महाराजांच्या मूळ समाधी मठामध्ये महाराजांचं जे शेजघर आहे तिथं महाराजांचा दोन्ही पायांवर हात ठेवलेला फोटो तो एक झाला. दुसरा म्हणजे महाराजांचा दुसरा जो विश्रामधामचा मठ आहे, मी गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की विश्रामधामच्या मठामध्ये महाराजांच्या मागे जो फोटो आहे तो एक फोटो. आणि तिसरा म्हणजे दस्तूरखुद्द शंकर बाबा असताना पेंटर काकांनी, पेंटर काका म्हणजे महाराजांचे खूप मोठे भक्त होते. सोलापुरामध्ये फार मोठं अधिष्ठान आहे. महाराजांच्या चरण पादुका तिथं आहेत. महाराजांच्या असंख्य वस्तू त्यांच्या घरी आहेत. तर त्या पादुका महाराजांनी वापरलेल्या अनेक वस्तू असतील त्या सगळ्या तिथं आहेत. त्यांच्या घरात एक महाराजांचा फोटो आहे. आणि किंबहुना कदाचित बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतील, आपल्या धनकवडी मठामध्ये जी पूर्वी मूर्ती होती समाधीवर, ती मूर्ती जेव्हा बदलायचा विचार झाला की आपण मोठी मूर्ती घेऊ, वेगळा चेहरा करू, तेव्हा ती तिथली जी मूर्ती होती ती पेंटर काका म्हणाले मी घरी नेतो. ती मूर्ती तिथं आहे आज सोलापूरमध्ये आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला या ऐकण्यात नसतात किंवा काय नसतात, तर ती मूर्ती पेंटर काकांच्या घरी आहे. आणि त्या चरण पादुका त्यांच्या घरी म्हणजे महाराजांच्या काळात असलेले पेंटर काका, जसं बाबा रुद्रकर असतील, म्हणजे जो विश्रामधामचा मठ आहे, पुण्यामध्ये प्रचलित नाव रुद्रमठ म्हणून लोक म्हणतात, किंवा वरचा मठ रुद्रमठ असं प्रचलित त्याचं नाव आहे. तर अशा ह्या 2-3 ह्या प्रतिमा महाराजांच्या आपल्याला बघायला मिळतात. तसंच जुन्या मठामध्ये म्हणजे समाधी मठामध्ये महाराजांचे, स्वामी महाराजांचे फोटो तेव्हापासून आहेत. तेव्हापासून महाराज म्हणजे शंकर बाबा असल्यापासून महाराज सांगतात. मी कालही सांगितलं की स्वामी महाराजांच्या प्रसादाच्या वेळेला एक चिमणी पडल्याचा प्रसंग झाला आणि ती चिमणी महाराजांनी त्या खिरीत पडल्याचा प्रसंग झाला. ती गरम खिरीतली चिमणी महाराजांनी उठ म्हणल्यावर उडून गेली आणि स्वामी महाराजांचा प्रगट दिन अगदी व्यवस्थित पार पडला. असे शंकर महाराज आपल्या प्रत्येक वेळेला प्रत्येक मुखामध्ये म्हणायचे की स्वामी माझे गुरु आहेत. सदैव भेट झाल्याचे बहुतांशी जे जसं म्हणतो आपण दाखला कशा जीवावर देतो तर कुठल्या तरी ग्रंथांच्या जीवावर देतो. तर सदैव भेटी बाबतीत असं कुठं वर्णन वाचण्यात आलेलं नाही, माझ्या तरी नाही. कदाचित जसं म्हणतात की संतांच्या भेटीला मर्यादा नाही आहेत, नेत्रांनी असेल, सदैव दुसऱ्या विश्वात जाऊन भेटू शकतात. तसं पण तसं बखरीमध्ये किंवा अन्य आपल्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये असेल, गुरु लीलामृतामध्ये असेल, असे उल्लेख वाचल्याचं कधी ऐकिवात नाहीये किंवा माझ्या तरी वाचनात आलं नाही. पण जसं म्हणलं असंख्य महाराज शंकर बाबांच्या भक्तांनी, म्हणजे जेव्हा आता बाबा रुद्रकरांचा जर काळ आहे तर तो आता ह्या 90च्या सिरीज मधला सगळा म्हणजे 80-88च्या पिरियड मध्ये त्यांचं देहावसन झालं. तर ते बाबा रुद्रकर महाराजांनी असंख्य किस्से सांगितले की महाराज म्हणायचे स्वामी महाराज आहेत. म्हणजे आजही आपण जर गेलो तर महाराजांच्या विश्रामधामच्या मठामध्ये महाराजांचा एक प्रतिमा म्हणजे जी आता हस्तचित्र, आपण एक टाइमलाईन सांगू शकतो स्वामी महाराजांचा, म्हणजे प्रकट ते त्यांचं देहावसान म्हणजे समाधी त्यांनी घेतली, हे कधी आहे? नाही, काय विषय आहे की जसं म्हणलं की स्वामी महाराजांची एकंदर वयाची जर हे बघितली तर महाराज प्रगट झाली तोच महाराजांचा शरीराचा जर एकंदर ढाचा बघितला तर महाराज जसं म्हणलं की चैत्र शुद्ध द्वितीयेला महाराजांचं प्राकट्य झालं. त्याच्या आधी महाराज नृसिंहान अवतार, मी जसं म्हणलं की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपाला बसले, त्यांच्यावर ते वारुळ चढलं. त्याच्यानंतर जो योगी पुरुष प्रकटला त्यांची प्रतिमा अक्कलकोटच्या मंदिरामध्ये समोर असलेल्या जगदंबेचं जे स्थान आहे, जे अक्कलकोट महाराजांचं जे कर्मभूमी आहे, जिथं वड महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा महाराज म्हणाले वडाचं झाड, मूळ दत्तनगर आणि मूळ पुरुष वडाचं झाड,
त्या वडाच्या झाडाखाली महाराज बसले. त्याच्या बरोबर समोर म्हणजे पूर्वी एक असं छोटी एक देवळी होती, त्याच्यामध्ये हम गया नहीं जिंदा असं वाक्य होतं. त्या पादुकांवर डोकं टेकलं की बऱ्याच लोकांना आवाज यायचा, श्री स्वामी समर्थ असेल किंवा भिवू नकोस अशी पूर्वीची गोष्ट लोक सांगतात. तर त्याच्या समोर ते देवीचं मंदिर आहे. तिथं महाराजांचा एक एक साधारण 2 ते 2.5 फुटाचा असा फोटो आहे. तर तिथं महाराजांच्या अगदी काय म्हणतात दाढी पायापर्यंत टेकलेला महाराजांचा फोटो आहे. बरं. जो नृसिंहभान अवतार तो इंटरनेटवरही काही काही ठिकाणी उपलब्ध आहे. महाराजांचा पहिला फोटो जो काढला तो कोडॅक कंपनीच्या ह्यांनी काढला. कोडॅक कॅमेरावर जो काढला गेला, अगदी वयस्कर महाराज असे की जे प्रगट झालेले महाराजांचंच वय साधारण वाटतंय की 40-50 आहे. 40-50. आणि महाराजांचं एकंदर कार्य जर बघितलं तर 30 ते 40 त्या वर्षामध्ये. अक्कलकोटमध्ये किती वर्ष राहिलेले आहेत महाराज? अक्कलकोटमध्ये महाराज साधारण मूळ स्थानामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणचे उल्लेख जर बघितले तर 30-32 वर्षाचा हा काळ एकंदर. त्यातल्या त्यात जर म्हणाल तर महाराजांचं कसं होतं की महाराज चोळाप्पा महाराजांच्या मठात असतील, बाळाप्पा महाराजांच्या तिथं गुरुमंदिर जे आपण म्हणतो तिथं असतील. कर्मभूमीमध्ये सगळ्यात जास्त महाराज जिथं आता वडाचं झाड होतं. जेव्हा महाराज पहिल्यांदा चोळाप्पा महाराजांच्या घरी गेले तेव्हा तिथे विहिरीला पाणी पडलं, कारण त्यांच्या घरची अशी अक्कलकोट बहुतांशी ओसाडा भाग झाला, पाण्याची कमतरता. महाराज तिथं पोहोचल्यानंतर चोळाप्पा महाराजांची पत्नीला म्हणाले की चोळाप्पा महाराज म्हणाले येसू जरा पाणी आण म्हणे, महाराजांचे पाय धुवायचेत आपल्याला. तर पाय धुवायला जेव्हा महाराज ह्या पाय धुवायच्या उद्देशाने गेल्या तेव्हा म्हणाले पाणी एवढंच नेलं. म्हटलं पाणी अगं एवढं पाय धुवायचेत. तर आई म्हणाल्या पाय कशाला, आंघोळच घालूया म्हणे, पाणी आहे का आपल्याकडे म्हणे. एवढंच एवढं गडवावर पाणी आणलं, पाय धुवायला घेतले. महाराज म्हणतात की एवढी मोठी विहीर दारात असताना पाण्यासाठी कशाला रडतीस. बघा म्हणे विहीर कसली म्हणे वांज आहे म्हणाली ती, तिला कसलं पाणी नाही किंवा काय नाही. महाराजांनी नुसतं बघितलं त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये लघुशंका केली आहे महाराज. त्या विहिरीमध्ये महाराजांनी त्यात लघवी केली आहे, लघुशंका केली आहे. लघुशंका केलेले पाणी ज्यांनी ज्यांनी पिलं त्यांचे आजार बरे झाल्याचे दाखले आहेत. असंख्य किस्से आहेत, असंख्य. आणि त्या विहिरीला झरझरीत म्हणजे काय म्हणतात झरा पडला. आणि ते पाणी चोळाप्पा महाराज आजही त्या विहिरीला जर गेलं तर आपण बघतो पाणी आहे. इतकं पाणी ते डोळ्याला दिसतंय, इतकं पाणी त्या पडलं. त्याच्या महाराज तिथं जेव्हा असायचे तेव्हा महाराजांचे नखं काढणारे लोक, जो नखं काढायला माणूस यायचा, महाराजांचे केश काढायला जो यायचा, तर ते नखं काढून तो चोरायचा प्रयत्न, म्हणजे चोरायचा, ठेवायचा स्वतःकडं आणि लोकांना विकायचा. बरं कशासाठी, महाराजांची नखं, ती नखं जरी ठेवलीस जवळ भावनेनं तरी लोकांची भूत बाध्य करणी ह्या अशा गोष्टी गेल्या अशी तेव्हाची लोक सांगतात. म्हणजे मला सांगायचं काय आहे की ज्याच्या नखाच्या तुकड्यानं जर एवढं होत असेल तर त्यांची अखंड कृपा झाली तर माणसाचं काय. इतका परमयोगी म्हणजे महाराजांच्या काळातही. आणि एक काय आहे आपल्याला बघायला मिळतं की राजकृपा प्रत्येक घराण्यावर, राजकृपा म्हणजे कसं प्रत्येक राजघराण्यावर देवकृपा असते. तसं तेव्हाचे राजे म्हणजे भोसले संस्थानिक असतील तेही महाराजांचे भक्त होते. म्हणजे आज बघितलं असेल तुम्ही बऱ्याच केंद्रांमध्ये किंवा दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये महाराजांना मुजरा करायची पद्धत आहे बघा. 3 बोट अशी करतात आणि महाराजांना मुजरा करतात. मला इतके लोक प्रश्न विचारतात की मुजरा परंपरा काय आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मुजरा बघितला तर आपण छातीवर मूठ बंद करून छातीवर ठेवतो, महाराजांना अखंड मुजरा करतो किंवा राजे आले आहेत. मग हीच परंपरा अशी इकडं स्वामींच्या बाबतीत, कारण एकच देव, आपण कधी अंबाबाईला बघत नाही, दत्त महाराजांना बघत नाही, स्वामींकडे कशी. तर तेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये असताना महाराज राजगादीवर जाऊनही बसायचे. राजघराण्यात महाराजांचा वावर होता, कारण हे सगळे महाराजांचे भक्त होते. तेव्हाचे राजे जेव्हा महाराजांना भेटायला गेले, म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी गेले, तेव्हा महाराजांनी त्यांची पगडी उडवून लावलेली आहे. महाराज म्हणाले की म्हणजे महाराजांचा उद्देश काय होता, राजगादीवर बसायचे, हे म्हणजे त्या राजांचा सन्मान किंवा हे सगळं तर होतंच, पण महाराजांकडे जेव्हा राजे गेले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की आम्हाला संतती प्राप्ती झालेली नाही आहे, तर संतती प्राप्ती व्हायला पाहिजे. तेव्हा महाराज म्हणाले तू माझ्याकडे आलायस तर हा सगळा डामडौल घेऊन कशासाठी आलायस, तू माझ्याकडे आलायस तर तुझा भाव काय असला पाहिजे, तर तुझा भाव नम्र असला पाहिजे. नम्र भावाने असं महाराजांनी उपदेश केला, जा तुला मूल होईल म्हणाले. आणि तीच वंशावळ आपण बघतो की ते भोसले घराण्याला असतील, सोलापूर संस्थानिकांना असेल, महाराजांचा इतका मोठा आशीर्वाद लाभला. असंच शंकर महाराजांच्या बाबतीत पण आहे बरं काय. हैदराबादचे निजाम म्हणजे आपल्याला वाटतंय की हे आपलेच लोक किंवा आपले राजे भक्त होते, पण महाराजांनी या संत महंतांनी यांना घाम फोडले. निजाम जेव्हा हैदराबादचा निजाम मोठा म्हणजे थोरला निजाम ज्याला म्हणतात, हैदराबाद निजाम शंकर बाबांना मानायचा, पण दुसरा निजाम जो होता तो महाराजांना मानत नव्हता. आणि एक दिवशी असं झालं की महाराज तिथे गेले असताना, महाराज आत गेल्यावर अक्षरशः त्यांचे जे प्रमुख असतात तिथले, त्याला सरंजाम म्हणतात, त्याला सांगितलं की तुम्ही ह्याला बाहेर काढा म्हणे, कोण आलंय असं तसं. दुसऱ्या निजामानं महाराजांना हाकलून काढायचा प्रयत्न केला, इथून निघून जावा म्हणे.
आणि महाराज म्हणाले म्हणजे शंकरबा म्हणजे कोण, म्हणजे जसं म्हटलं की साक्षात भगवंताचा अवतार. मला निघून जा म्हणते, एक दिवस तुझ्या ह्याच गादीवरील मला आदरानं बसवशील म्हणाले, बघ म्हणाले. आणि महाराज तिथून निघाले. महाराज निघायचा अवकाश नुसता झाला, असा सोसाट्याचा वारा सुटला, ढग असे कोरड्या ठणठणीत आकाशात ढग काय गोळा झाले, एवढा पाऊस पडायला झाला की सगळं राज्यच पाण्यामध्ये जायची पाळी आली. इतकं झालं की ते दिवाणाच्या लक्षात आलं की काहीतरी चूक झाली आहे आणि महाराजांचा अपमान केला म्हणून झालं. दुसऱ्या निजामाला सांगून महाराजांना आणून राजगादीवर बसून महाराजांना सन्मान केला आणि महाराजांची क्षमा मागितली. तेव्हा महाराजांनी निजामाला सांगितलं, दोघं पती पत्नी जाऊन पाण्यात नदीची ओटी भरा, तेव्हा हे सगळं थांबेल. आणि त्यानं जाऊन ओटी भरल्यावर हे सगळं थांबलं. शंकरगीतेत सुद्धा याचे उल्लेख आहेत. बरं. म्हणजे असे महाराज की कुणाला सोडलेलं नाही या लोकांनी. आणि एवढंच कशाला, आपल्या मोरगावच्या गणपतीला जर गेला आपण, मोरगावचा मोरया गोसावींच्या म्हणजे काय म्हणतात, मोरया गोसावींच्या अखंड अनुष्ठानानं ज्या गणपतीची सिद्धता, आपण म्हणतो की एखाद्या भक्ताच्या सिद्धतेवर त्याचं देवत्व, त्या म्हणजे दासगणू महाराज म्हणतात की भक्तांविना देवाचा देवपणानं टिके साचा. ज्याला नाव मोरया लागतं ते भक्ताचं नाव लागतं असा हा गणपती. तर त्या मोरया गोसावी संस्थानामध्ये जर कधीही गेला तर देवाच्या पासून आपण आत गेल्यावर म्हणजे गणपतीचा उल्लेख आहे बघा की गणपती पहिला म्हणजे 11 नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर 11 पायरी हो. तर त्या 11 पायऱ्या ओलांडून वर गेल्यानंतर तिथं 2 झाड आहेत. एक झाड म्हणजे मांदाराचं आणि दुसरं म्हणजे शमीचं. त्या दोन्ही झाडांमध्ये शमीच्या झाडाला म्हणतात शमी विघ्नेश म्हणतात, गणपती म्हणून पूजा करतात. आणि मांदाराची पूजा करतात, मांदार गणेश म्हणून करतात. त्याला प्रदक्षिणा काढून आल्यानंतर तिथं एक कल्पवृक्ष म्हणून झाड आहे, कल्पवृक्ष किंवा इच्छामणी म्हणतात. त्या कल्पवृक्षाच्या खाली जर बघितला तर एक भगवा दगड दिसतोय. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात दगड कशाचा आहे किंवा काय, तर तो औरंगजेबाचा दगड आहे. हे कुणालाही माहीत नसेल. आणि तिथं जर गेला तर ते संस्थानिकही सांगतील औरंगजेबाचा दगड असण्याचं कारण काय. तर तेव्हा औरंगजेब सगळी मंदिरं पाडत सुटलेला, हे सगळं चालू होतं. आणि हे सगळं चालू असताना औरंगजेब जेव्हा आपल्या मुलखावर इकडं हे करायला, तेव्हा आपल्या लोकांनी काय केलं की आपल्या मंदिरच्या बाहेर एक सर्टन अंतर सोडून मशिदीसारखे आपले जे गोपुरं तयार केली की त्याला वाटतं की तिथं मशीद आहे, मग ते लांबनच बघून तिकडे फिरकायचे नाही. तसं तुम्ही आजही जर गेला तर मोरया गोसावी संस्थांच्या बाहेरचे जे गोपुर आहेत ते मशिदेकार दिसतात, मशिदीच्या आकाराचे दिसतात. आणि त्यानं काय केलं, आपले लोक मग तेव्हा काय व्हायचे की भीतीपोटी त्याच्या सैन्यात जायचे. मग आपल्यातलाच एक हिंदू समाजाचा व्यक्ती तिथे गेला, त्याचा कसा, आणि तो गणपती मोरयाचा भक्त होता, ह्याचा कसा अपमान होईल या उद्देशानं त्यानं काय केलं की चल तुझ्या देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणून त्याच्या तिथल्या सैन्यातल्या लोकांना भलं मोठं ताट घेऊन पाठवलं. ताट घेऊन गेला, उघडतोय तर त्याच्यात गाईचे तुकडे करून तो मांसाहाराचं ताट गणपती समोर तोच नैवेद्य दाखवायचं म्हणून सांगितलं. ह्यांना प्रश्न पडला की मोरयाला माझ्या मांसाहाराचं ताट कसं दाखवू, भावना भरल्या मनामध्ये, रडायला आलं, कसं जायचं म्हणलं. देवा क्षमा कर म्हणाला, ह्यानं गळ्याला सुरा लावलाय, मला घ्यायला पाहिजे म्हणून पाया तिथंपर्यंत गेला, ताट झाकून पुन्हा देवासमोर उघडलं गेलं तर अगदी ताट दुर्वांनी आणि हारांनी भरलेलं होतं. हा मोरयाचा चमत्कार बघून औरंगजेबाला लक्षात आलं की ही फार वेगळी शक्ती आहे. तेव्हापासून औरंगजेबानं मोरया आत्ताचे जे मंदिर आहे मोरगावचं, त्या मंदिराला सनदा पाठवायला चालू केलं. बरं. म्हणजे इतके ह्या औरंगजेब असतील किंवा ह्यांनाही या सगळ्या गोष्टी हे सगळे बऱ्याच जसं म्हणलं कुठे उल्लेख आहे हा मोरया गोसावी संस्थांमध्ये गेला तर तिथले संस्थानिक असतील किंवा हे सगळे आपल्याला सांगतीलच. तिथं बोर्डही लावलेला आहे. दुसरी गोष्ट तिथं तो दगड दिसतो. मी जसं म्हणलं की मोरयाला प्रदक्षिणा करून आल्यानंतर मोरयाच्या डाव्या बाजूला आपण जाताना आपल्या उजव्या हाताला खाली पायात दगड ठेवलेला, तो त्याची काय अर्थात पूजा होणार नाही, मग तिथं तो दगड ठेवलेला. तर ते आम्ही आवर्जून विचारल्यावर तिथल्या आम्हाला लोकांनी सांगितलं की असा विषय आहे. तर कौतुकाची बाब म्हणण्यापेक्षा काय की जो दुश्मन आपल्या राज्याचा हे करायला आला त्यालाही ह्या संतांनी महंतांनी घाम फोडला होता. छत्रपतींनी तर फोडलेला, त्यात तर शंकाच नाही. पण काय म्हणतात की अशा निजामासारख्या माणसाला शंकर बाबांनी हे केलं आणि त्यानं मग ओटी भरल्यानंतर तो पाऊस थांबला. असे असंख्य किस्से. मला तोच प्रश्न विचारायचा शंकर महाराजांना घेऊनच की शंकर महाराजांना मालक का म्हणतात, ही उपाधी काय, काय झालं, गुरु महंत अशा नाही. विशेष शंकर महाराजांना मालक हा शब्द आत्ता वापरतात. मुळात शंकर महाराज स्वामी महाराजांना म्हणायचे की मालक. शंकर महाराज म्हणायचे की अक्कलकोटचे मालक, मालकांचा अक्कलकोट, म्हणून ते
मालक शब्द शंकर बाबा स्वामींना वापरायचे, म्हणून हल्लीची पिढी शंकर महाराजांना मालक म्हणते. आता तर असं असं फॅड आहे की शंकर महाराजांची एखादी भक्ती करणारा भक्त आहे ना, लोक त्यालाही मालकच म्हणतात. तो एक शब्दाचा काय म्हणतात खेळ तसा, किंवा गुरु, दादा हे कसे प्रचलित शब्द, तसं ते मालक, माऊली तशा पद्धतीने तो संप्रदायानुसार आहे. आणि काय होतंय, जनरेशनला आवडणारा नाव आहे मालक, असं ते एक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं ते आता जास्त सोशल मीडियानं स्प्रेड केलं. आणि त्यातल्या त्यात सिरियल मध्ये सारखं Serial मालक मध्ये मालक मालक, मालकांचा अक्कलकोट, त्यामुळे ते जास्त हे होत आलं. असं गुरुचरित्राच्या पारायणाविषयी किंवा गुरुचरित्र या ग्रंथाविषयी त्याची एवढी महती का आहे गुरुचरित्र ग्रंथाची? काय आहे गुरुचरित्राबाबतीत जर सांगायचं तर सरस्वती मी गंगाधर एक प्रश्न अगदी जनतेच्या मनातला, किंवा मला जो प्रश्न विचारला होता, मी मध्यंतरी गुरुचरित्राचे 3-4 पारायणे केले सलग 1 वर्षामध्ये. आणि मित्रांमध्ये पण बाहेर गेल्याच्या नंतर चहा वगैरे न घेतल्याचं कारण मी त्यांना सांगितलं की मी पारायण बसलोय, आता मी बाहेरचं काही खात नाहीये, जसे आपले नियम असतात त्या पद्धती. मग गुरुचरित्राचं पारायण त्यांनी वाचलं त्याच्यानंतर, आणि त्यांनी सांगितलं की स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा हे असेल, तर त्याचा हा साधा भोळा प्रश्न होता, तुम्हाला विचारावा असं वाटेल की गुरुचरित्रामध्ये स्वामी महाराजांचं कुठेच वर्णन नाही, दत्त महाराजांचंही तेवढंसं वर्णन नाही, तरी सुद्धा या सगळीकडे गुरुचरित्राचं एवढं प्रस्थ म्हणा किंवा प्रचार प्रसार एवढा काय, किंवा काय विशेष आहे विषय काय आहे की गुरुचरित्र जिथे लिहिलं गेलं ती जागा म्हणजे कडगंजी. कडगंजी हे स्थान कर्नाटकामध्ये आहे. म्हणजे कडगंजी जिथं गुरुचरित्र लिहिलं गेलं ते स्थान या 5 वर्षापूर्वी जीर्णोद्धारित झालं. 5 वर्षापूर्वी. त्याच्या आधी लोक तिथं शौचालयाला जाऊन बसायचे, इतकी भयानक परिस्थिती होती. हे पडलेली एक जागा, सरस्वती गंगाधर आणि ह्या सगळ्या तिथून ते सगळं आलं. जेव्हा आणि आजही तिथं गेल्यावर असं सांगतात की गुरुचरित्र लिखाणकारांचं ते जे घर आहे त्या घरामध्ये महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती त्या मंदिर देवस्थानात बसवलेली आहे. त्या मूर्तीच्या खाली मूळ गुरुचरित्र आजही गुप्त आहे असं सांगतात. तिथंच 2 भाग त्याने केले. एक तिथं मूळ घर आपल्याला दिसायला गेलं कडगंजीमध्ये गेल्यानंतर, एक देवस्थान मंदिर केलेलं दिसेल, आणि त्याच्याच मागं सरस्वती गंगाधरांचं एक घर आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या घरामध्ये महाराजांचं एक गुरुचरित्र त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, पण ते आपलं ह्याचं प्रकाशन 1-2-3 पब्लिशला प्रकाशन आहे, त्यांच्या प्रकाशकांनी ते पब्लिश केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे जी भाषा आहे ती थोडीफार अशी आपण म्हणतो ना मोडी लिपी टाईप अशी लिहिलेली ते दाखवतात. पण एकंदर जर तसं बघितलं तर मूळ गुरुचरित्र गुप्त आहे असं तिथले कडगंजी मधले लोक, जिथं गुरुचरित्र लिहिलं गेलं ते सांगतात. हा, तर जसं तुम्ही म्हणला की गुरुचरित्रात स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं नाव किंवा असा उल्लेख का नाही, तर गुरुचरित्र मूलतः कुणावर आहे तर श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांवर. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या केलेल्या एकंदर सगळ्या लीलांचा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. आणि हेच सोप्या भाषेत जर कधी वाचायचं, जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय तुम्हीच ना, त्या अगदी 6 पंक्तींमध्ये सगळं गुरुचरित्र बसवलेलं आहे की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज काय होते काय. आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कुणाचा अवतार तर दत्त महाराज, म्हणून श्री गुरुचरित्र हा दत्त महाराजांचा ग्रंथ. म्हणून ते असं एकंदर होते. जसं तुम्ही म्हणाला की आता तुम्ही मित्रांमध्ये गेला किंवा खाल्लं नाही किंवा पिलं नाही, तर मूळ कथाकारांनी किंवा मूळ रचनाकारांनी गुरुचरित्र वाचनाचे नियम सांगितलेले की गुरुचरित्र कसं वाचलं गेलं पाहिजे, त्याचे नियम कशासाठी, पाळणूक कशासाठी, बाह्य आणि मुळात काय आहे गुरुचरित्रामध्येच हे सगळं सांगितलेलं आहे की पतिव्रतेचे नियम असतील, रजस्वलेचे नियम असतील, स्त्रीचे नियम असतील, एका चांगल्या उत्तम पतीनं कसलं असलं पाहिजे, पत्नीनं कसलं असलं पाहिजे, पतिधर्मपरायण काय, पत्नीधर्मपरायण काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात ब्रीफ केलेल्या आहेत. तर बऱ्याच गोष्टी या मग महिलांनी वाचू नयेत. मग त्या रजस्वलेच्या गोष्टी वाचल्यानंतर तिच्या मनावर काय परिणाम होईल, किंबहुना मग जर तसंच जर सांगायचं झालं तर आता शास्त्र नियम काय सांगतात तर 4 वेद, तर वेद महिला वाचत नाहीत, वेद मंत्र वाचू नयेत, कारण वेदांची ऊर्जा ही ऊर्ध्वमुखी असते. ऊर्ध्व म्हणतात अरे हे ओम गणानां गणपतकं हवामहे अशी ऊर्जा असते. मग त्या ऊर्जेचा परिणाम बाईच्या बीजावर होऊ शकतो का, तसं काय व्हायला नको. म्हणून कदाचित अशा गोष्टी की बाबा वैदिक मंत्र म्हणू नयेत, वैदिक मंत्र रात्री सूर्यास्तानंतर म्हणून असे वेदांचे नियम सांगितले. मग काही काही रचनाकारांचं असं म्हणणं की गुरुचरित्र हा 5वा वेदच आहे, आणि काही काही वेदांचे दाखले किंवा त्याच्यामध्ये सांगितलेले असतात, काही काही वेदांचे मंत्र वापरलेले, म्हणून ते वाचू नये असं सांगितलं. पण हल्ली बघतो आपण की जसं कालाय तस्मै नमः, कालानुसार चालत आलंय, बऱ्याच महिला वाचतात. केंद्रांनी, दिंडोरी प्रणित केंद्रांनी काही काही ठिकाणी त्याच्यात बदलही करून काही काही अध्याय हे केलेले आहेत, तर तो तशा पद्धतीने लोक वाचतात. आणि जसं आपण बोललो की स्वामी महाराजांच्या
महाराजांच्या काळाच्या आधीच गुरुचरित्र लिहिलं लिहिले गेलंय. गेलेले. तेव्हा महाराजांचा उल्लेख असायचा त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. बरोबर. गुरु लीलामृतामध्ये एक वेळ आपल्याला नृसिंह स्वामी महाराजांचा, श्रीपाद श्रीवल्लभांचे नमो नमः म्हणून तरी उल्लेख मिळतील, बरोबर. पण बाकीचे तसे गुरुचरित्रात उल्लेख भेटणार, आढळत कारण नाही. तो काळच वेगळा आहे. दत्त महाराजांवरती जर मला संपूर्ण वाचन करायचं असेल, जसं की आता आपण जसं रामायण वाचतो, संपूर्ण प्रभू रामचंद्र समजून घेण्यासाठी महाभारतामध्ये कृष्णांचा उल्लेख किंवा श्रीमद भागवत मध्ये येतो, तसं दत्तगुरूंविषयी जर मला संपूर्ण काही जाणून घ्यायचं असेल तर कुठले असे ग्रंथ आहेत किंवा दत्त पुस्तकं? महाराजांबाबतीत जर सगळ्यात एक 2-3 ग्रंथ, जसं पहिला आपण बोलतो की गुरुचरित्रामध्ये महाराजांच्या बाबतीत माहिती थोडी दत्त महाराजांची कनेक्शन होईल. दुसरं टेंबे स्वामींनी, परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्या दत्त महात्म्यामध्ये आपल्याला दत्त महाराजांची विशेषतः दत्त महाराजांची माहिती मिळेल. तिसरा ग्रंथ सगळ्यात मोठा, तो बहुतांश उपलब्ध होतो नाही होता, तो म्हणजे त्रिपुरा रहस्य. दत्त महाराजांवर बरीच माहिती आणि दत्त महाराजांनी सांगितलेली माहिती त्यात आहे. म्हणजे दत्त महाराजांचीही माहिती, दत्त महाराजांनी दिलेले दाखले, दत्त महाराजांनी काय करा हे सांगितलं, ते त्रिपुरा रहस्यामध्ये आहे. त्रिपुरा रहस्य स्वतः दत्त महाराजांनी परशुरामांना सांगितलेला ग्रंथ आहे आणि त्याची रचना सगळी त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जसं म्हणतो की व्यासोच्चिष्टम जगत सर्वावे, हे सगळं जग व्यासांचं उष्ठ आहे. आता उष्ठ याचा अर्थ कसा आहे, अलंकारिक भाषा आहे थोडी, कसा की बाबा सगळ्या जगामधले जे देव आहेत याच्यावर रचना कोणी केल्यात सगळ्या, तर बहुतांशी व्यासांनी केल्यात. म्हणून व्यास प्रतिमा मोठी मानली जाते, म्हणून व्यासपीठ सगळ्यात मोठं मानलं जातं. तर असे व्यास महर्षींपासून हे सगळं, व्यास महर्षी प्रत्येक देवावर, प्रत्येक ह्याच्यावर लिहितात. तर तसं कुठल्या तरी ऋषीनं लिहिलेलं किंवा असं नव्हे, साक्षात दत्त महाराज परशुरामांना सांगतात. जसं ललिता सहस्रनाम जर कधी ऐकलं तर ललिता सहस्रनामासारखी ललिता त्रिशती, ललितेची 300 नाव आहेत. तर ती कुणी आहे, शिवशक्ती स्तुती, म्हणजे शिवानं शक्तीची केलेली आणि शक्तीची शिवानं केलेली स्तुती आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की वशिन्यादी देवता देवीची महती गातात, वाग्देवता देवीची महती गातात, व्यास महर्षी विष्णूवर लिहितात, असं कुणी नाही, साक्षात देवानं केलेलं. तसं दत्त महाराज परशुरामांना सांगतात, ते लिखित स्वरूपात त्रिपुरा रहस्यामध्ये. त्याचे 3 खंड आहेत, त्यातले चर्याखंड हे मिळत नाहीत, पण अन्य ग्रंथ मिळतात, खंड मिळतात. ते बहुतांश आपल्याला वाचनात, चौखंबा प्रकाशन मध्ये ते पब्लिश केलेलं होतं, तर ते आपल्याला वाचनात आले. तर वाचनात आले हा त्रिपुरा रहस्यामधले बहुतांशी आणि श्रीविद्या संप्रदायाचा त्याच्यामध्ये फार मोठा उल्लेख असल्या कारणानं माझ्या वाचनात आलाय. दत्त महाराजांनी ज्या त्रिपुर सुंदरीची सेवा केली, तिची एकंदर माहिती, कशा पद्धतीने श्रीविद्या असली पाहिजे, श्रीविद्या साधकाचं आयुष्य कसं असलं पाहिजे, एक उत्तम साधक म्हणजे जसं मला आता फक्त नाव नाही आठवत आहे, आचार्यांचे फरक जर बघितले तर कर्नाटकामध्ये एक फार मोठे ललिता उपासक होते. तर आणि इतकी मोठी सेवा करायची, म्हणजे दत्त महाराजांचा संदर्भ निघाला म्हणून हा किस्सा सांगतो. इतकी पराकोटीची सेवा होती की ती सेवा घडत असताना त्यांच्या फक्त एक प्रॉब्लेम होता की ते कौलाचारी मार्गाची दीक्षा होती. प्रचंड पराकोटीची सेवा करायची, पण खूप मद्यपान करायचे, दारू विशेषतः सांगायचं, इतकी दारू घ्यायची की पण सेवा कधी खंडित झाली नाही. आणि त्यांच्याकडे एक दिवशी एक मुस्लिम युवक आला आणि म्हणाला, मला तुमच्याकडे दीक्षा घ्यायची. कशाची? तर श्रीविद्येची. आता हा आपल्याकडे आला तर ते म्हणाले, तुला घेता येणार नाही म्हणाले, कारण धर्मशास्त्रीय परंपरानुसार मला हिंदू माणसाला दीक्षा देता येते, दुसऱ्याला देता येते. आता तर काय करायला पाहिजे, तर तुला हिंदू व्हायला पाहिजे. तो म्हणाला, मी तयार आहे. हिंदू व्हायला तयार आहे म्हणल्यावर त्यांना आता कसं हिंदू करायचं, तर वास्तविक संप्रदायाचे नियम असतात की धर्मांतरण किंवा ह्या गोष्टी ज्या काय असतात त्या, तर त्याच्यानुसार ते करायचं. असं सगळं झालं. आता ह्याला कसा बदलायचा, तर ह्यांनी काय केलं, गळ्यातलं जानवं काढलं आणि त्याला घातलं, चल तू झालाच म्हणे ब्राह्मण. वास्तविक असं होत नाही, असा कुठलाही हे नाही. व्यवस्थित सगळ्या काय म्हणतात की त्यांच्या ज्या काय पद्धती असतील त्या पद्धतीनं ते धर्म किंवा धर्मबदल ह्या गोष्टी होतात. आणि झालं असं की त्याला केलं, याने हिंदू धर्मामध्ये घेतला, याची दीक्षा चालू झाली. दीक्षा झाल्यानंतर एक सर्टन वेळ आली की आता ह्याला आपल्याला काय करायचं, ते इस्लाम काय तो इस्लाम नव्हे, अकबुलचा अवधूत केला त्यांनी, अवधूत केला. आता अवधूत झाला. आता अवधूत दीक्षा करून त्याची ठराविक वर्ष पूर्ण झाल्यावर आता म्हणाला, मला माझ्या गुरुला काहीतरी गुरु भेट द्यायचे. म्हणून आता गुरु भेट द्यायला असायला तर काय पाहिजे, हा राहिलाच तिथं, याच्याकडे द्यायला काय असणार. तर ललिता मातेच्या मंदिरात गेला, देवीला नमस्कार केला, म्हणाला, देवी मला गुरुदक्षिणा द्यायचे, मला काहीतरी दे. आता काय द्यायचं, तर देवीसमोर हात पसरला. हात पसरल्यासरशी देवीच्या नाकातली नथ याच्या हातात पडली. थोडा वेळ गेला, ती नथ घेतली. नथ घेतल्यानंतर त्यानं ती नथ जाऊन आपल्या गुरुजींना दिली. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्या गुरुजींकडे पंचांग विचाराच्या निमित्तानं कोणतरी आलं आणि देवीच्या नाकातली नथ चोरीला गेल्याचा दंगा झाला. ती त्यांच्या टेबलवर बघून त्याचं मस्तक उठलं.
तक्रार केली. पूर्वी धर्मद्रोह हा राजद्रोह मानला जायचा. आज कोणी उठते धर्मावर बोलते. पूर्वी तसं नव्हतं. धर्माधिष्ठित राज्य चालायचं. झालं असं की विचारायला गेले, बघूया आता म्हणे नथ कुठं गेली किंवा काय सगळं. तर सगळे लोक आले बघतात. हे म्हणे मी नाही आणली, मला अवधूत आणून दिली म्हणे. कुठनं आणली? तर देवीच्या इथं आणली म्हणे. शक्य आहे का म्हणले, एवढा मोठी तुमची 7 दाणे सृष्टी लागून गेला का म्हणे. असं नसतंय म्हणले, हे काय जरी तुम्ही खोटं सांगताय. तर नाही म्हणले, मी खोटं काय सांगत नाही, तुम्ही मी ते केली. नथ काढून घेतली, देवीच्या नाकावर लावली, पुन्हा यानं नमस्कार केला, नथ खाली पडून याच्या हातात पडली. यांची सिद्धता कळाली लोकांना, गावात नाव प्रचलित झालं. मग एक 4 दिवसानंतरच त्यांच्याकडे लग्नाचा मुहूर्त काढायच्या निमित्ताने एक जण आले. आता हे कायम मद्यपान केलेले, पण अखंड देवीचं नाव, देवीचा बीजमंत्र असतो, ओम ऐं ह्रीं श्रीं श्री मात्रे नमः. वास्तविक उघड व्यासपीठावर मंत्र म्हणत नाहीत, पण तरी एक पुस्तकामध्ये तो पब्लिश आहे ललिता सहस्त्रनामात म्हणून सांगायला हरकत नाही. आणि त्यांनी मंत्र अखंड चालू असायचा, ललितेची महती चालू असायची. आणि त्यांनी मुहूर्त काढला, लग्नाचा मुहूर्त यांनी दिला. तर तो मुहूर्त दुसऱ्या दिवशी आपण पत्रिकेवरती लिहितो, त्यासाठी गेले बघतात, तर त्यांनी जो मुहूर्त दिला तो दिवस होता अमावस्येचा. म्हणले अमावस्येला तर आपल्यात आपण त्याज्यकटिका मानतो, अमावस्येला चांगला दिवस मानत नाही, तर आपण कसं करायचं. तर म्हणाले आता काय करूया आपण की त्याच्याकडे जाऊ म्हणाले आणि राजाला तक्रार करू म्हणाले. राजद्रोह भरला, धर्माचा अपमान केला म्हणे तुम्ही. सगळ्यांनी व्हेरीफाय करून बघितलं, तर त्या दिवशीची तिथे आली बरोबर अमावस्या होती. आता काय करायचं म्हणले, हे खोटं बोलले म्हणाले, चला यांना आता हत्तीच्या पायाखाली द्यायचं. ते सगळं राजद्रोह भरला, सगळे लोक आले, त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय. मद्यपान केलेला माणूस, अखंड देवी साधनेमध्ये तुडुंब भरलेला माणूस, म्हणजे दारूच्या व्यसनापेक्षाही देवीच्या सेवेत तुडुंब नाहिलेला माणूस, त्यांना बघून म्हणायला लागला की माझी शेवटची इच्छा ही आहे की मला ललिता सहस्त्रनाम वाचायचं. त्याने ती इच्छा प्रकट केली, ललिता सहस्त्रनाम झालं. म्हणजे देवीच्या सहस्रनामात उल्लेख येतो की मनोविद्या, चंद्रविद्या, श्रीविद्या, कामकोटिका. म्हणजे देवी ही मनूना, चंद्राने, ह्या सगळ्यांनी तिची उपासना केलेली आहे. तर चंद्रानं ज्या उपासना केली ती त्याच्यात उल्लेख येतो. त्यांनी सगळं सहस्रनाम म्हणलं. इति श्री ब्रह्मांड पुराणे हयग्रीव अगस्त्य संवादे श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र कथनम संपूर्ण म्हणले. हातातलं चांदीचं कडक काढलं, आकाशात फेकलं आणि चंद्राला म्हणाले तुझ्या देवीचा उपासक आहेस, हजर हो म्हणाले. त्या आज पौर्णिमा हे सिद्ध कर म्हणाले. अमावस्येचा धडधडीत काळा असलेल्या रात्री आकाशात चंद्र दिसायला लागला. म्हणजे हा उल्लेख इतक्या लोकांनी, श्रीविद्या उपासकांमध्ये हा प्रसंग प्रसिद्ध आहे. मी पाहिजे तर तुम्हाला त्यांचं नावही शेअर कर, मला आता आठवत नाही आहे त्यांचं नावानिशी. तो इतका मोठा प्रसंग हे घडला, म्हणजे तेव्हा 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर्ण चंद्र दिसला होता. इतके पराकोटीचे मोठे मोठे सेवक सेवेतून घडलेले आहेत. ह्याच्याच बाबतीत सांगायचं झालं, दत्त महाराजांचा हा जो संप्रदाय आहे, दत्त महाराज जो श्रीविद्या उपासनेवर फार मोठा म्हणजे हा काय म्हणतात की एक परंपरा लुप्त होत जाते. श्रीविद्या आणि दत्त महाराज कनेक्शन हे मी फर्स्ट टाइम आहे. खूप मोठं कनेक्शन आहे. दत्त महाराज हे स्वतःच श्रीविद्या मोठे उपासक आहेत, स्वतः ललिता उपासक आहेत, आणि हे स्वतः महाराजांनी सांगितलेलं आहे. जसं म्हणलं त्रिपुरा रहस्य ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वतः दत्त महाराज फार मोठे श्रीविद्या उपासक आहेत. अनघा दत्त म्हणलं ना, अनघा दत्त हे दोन्ही श्रीविद्येची कट्टर सेवा करता. आणि दुसरी गोष्ट जसं सांगत होतं की त्यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर हुमणाबाद संस्थान, मी म्हटलं ना माणिक प्रभूंचं संस्थान असेल, यांनी खूप प्रकाश टाकलेला, खूप माहिती, खूप पब्लिश केलेल्या आहे. त्याच बाबतीत सांगायचं तर ह्या श्रीविद्या उपासकांमध्ये दत्त महाराज आणि मातेचे उपासक म्हणून ज्यांची नाव घेतलं जातं ते म्हणजे भास्कराय मखी. तर फार मोठी विभूती भास्कराय मखी. तर त्यांची षोडशी प्राप्त होते. षोडशी म्हणजे 16, एक असा ठराविक वर्ष अवधीनंतर तुम्हाला एक असा मंत्र मिळतो की जो मंत्र असा नुसता दाखवला जातो आणि पुन्हा पुसला जातो. तो फक्त इथं ठेवायचा, तो कुठं लिहिला जात नाही, तो कुठं हल्ली ते ऑनलाईन आणि हे तशा गुरुदीक्षा होत नाहीत. म्हणजे तो हल्ली काहीतरी एक पैशांचा किंवा ह्याचा सगळा खेळ असू शकतो की असं हे करायचं, तशी गुरुदीक्षा कधी होत नाही. आणि त्यांना म्हणे की त्यांची षोडशी प्राप्त झाली तर एक नियम असतो की षोडशी पूर्ण झालेल्या, पूर्णाभिषेक झालेल्या व्यक्तीनं स्वतःचा गुरु आणि स्वतःचा देव सोडून कुणालाही नमस्कार करायचा नाही. आणि त्यांच्या जवळून शंकराचार्य चाललेले असतात. आता शंकराचार्यांची गरिमा अशी असते की कुणीही त्यांना नमस्कार करणं अपेक्षित आहे. प्रत्येकानं त्यांना नमस्कार केला पाहिजे, प्रार्थना केली. का तर बाबा शंकराचार्य दंडीधारी असतात, संन्यासी असतात आणि पीठाधीस्थ असतात. म्हणजे एक असं वर्णन असतं की सदाशिव समारंभा, सदा आणि शिवा म्हणजे शिवापासून आणि शंकरांच्या विष्णूंपासून जी उत्पन्न झालेली परंपरा, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. तर गुरु परंपरेमध्ये नारायण आणि यांच्या सदाशिवापासून ही परंपरा जर निर्माण झालेली आहे,
तर ती शंकराचार्यांना मध्ये आणून ठेवते. म्हणून शंकराचार्य आपल्यासाठी साक्षात भगवान असतात. म्हणजे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की शंकराचार्य म्हणजे शैशवाचार्य आहेत का की शैवाचार्य आहेत का? तर नव्हे. शंकराचार्य हे संप्रदायाचे प्रमुख आहेत. ते म्हणजे आता विशेष नारायण उपासक जसे रामानुजाचार्य असतात किंवा तसे कैलासानंदगिरी शैवाचार्य तसे हे आचार्य नव्हे. शंकराचार्य धर्माचे प्रधान असतात. त्यांना साष्टांग नमस्कार, अष्टांग शरीराची जपून नमस्कार करणं, अष्टांग दंडवत घालणं अपेक्षित असतं. आणि भास्करामुखी तिथून शंकराचार्य चाललेले, त्याने त्यांना नमस्कार केला नाही. ते म्हणे त्यांच्या शिष्याला आपसुक वाटलं, आपल्यासारखी महान विभूती जर असं करायला लागली तर अन्य लोकांनी काय करायचं म्हणे, ते लोक नमस्कार कसे करणार. ते म्हणाले मी षोडशी प्राप्त आहे, मी नमस्कार केलेला नमस्कार त्यांना सहन होत नाही. त्रिपुरा रहस्यामध्ये सुद्धा हे सगळं लिहिलं की षोडशी इतकी मोठा मंत्र असतो की माणूस तो भगवत वृत्तीमध्ये लीन झालेला असतो, त्याच्या मनात भगवंत असतो आणि त्याने नमस्कार करणं म्हणजे त्याच्या भगवतीनं झोकण्यासारखं आहे. आणि म्हणून नमस्कार करू नये. ते म्हणाले तुम्हाला इतकंच वाटतंय तर आचार्यांचा दंड आणा इथं ठेवा. तो दंड ठेवला, त्या दंडाला नमस्कार, दंडामध्ये देवतांचा आवाज असतो असं म्हणतात, दंडामध्ये देव असतात. त्या दंडाला त्यांनी पूर्ण नमस्कार, अष्टांग नमस्कार केल्यासारखी दुसऱ्या मिनिटाला दंडाचे तुकडे तुकडे झाले. हे सांगायचा मुद्दा काय की इतकी भगवत सेवा असते लोकांची की साक्षात समोरच्या माणसाला त्याचे उघड चमत्कार दिसतात. जसं मी काल सांगितलं की समाधी झाल्यानंतरही शंकर बाबा रुद्रकर महाराजांना जर प्रगट होऊन सगळं सृष्टी भ्रमण करत असतील तर हे शक्य नाही. म्हणजे हे सामान्य माणसाच्या या एका कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. सामान्य माणूस ज्याचा विचारही करू शकत नाही त्याच्या पलीकडच्या या गोष्टी ह्या लोकांनी भक्तांना दाखवून दिलेल्या आहेत. आपल्या स्वामींच्याच बाबतीत म्हणजे काय होतं, आणि माणसाचा एक भ्रम काय ठरतो की मी तिथं गेलोय, त्या महाराजांसमोर एखादा नारळ ठेवलाय, फूल ठेवलाय आणि आतला भाव ढासळलेला आहे, खोटा भाव आहे, किंवा तो नारळ ठेवताना ह्याचं नुकसान होते म्हणून, किंवा तो मला असं, तर कधीच महाराज मिळत नाहीत. म्हणजे महाराजांच्या बाबतीतच. आणि महाराजांना तर लोभ मोह या गोष्टी आवडतच नाहीत. स्वामी महाराजांच्या काळातलीच एक गोष्ट आहे. महाराजांचे भक्त होते गणपत आणि वंदना नावाचे, आणि त्यांच्याकडे 3 म्हैशी होत्या. त्या 3 म्हैशी म्हणजे त्यांची नावं रूपा, सोना आणि चांदी अशी नावं होती. रूपा, सोना आणि चांदी. त्या 3 म्हैशीपैकी एक म्हैस ही वांज होती. आता वांज म्हैस आहे म्हणल्यावर एक मनात खूपत असते ना सर, की त्या वंदनाला वाटायचं की वांज आहे. एक दिवशी असं होतं की त्या 3 म्हैशींची चोरी होती. 3 म्हशी चोरी करून सगळे लोक घेऊन जातात, जे चोरी करून घेऊन जातात. म्हणजे आपसुकच स्वामी महाराजांकडे तक्रार घेऊन येतात की महाराज असं असं झालं आणि आमच्या गेल्या म्हशी, तर आम्हाला ह्या म्हशी मिळाल्या तर आम्ही यातली एक म्हैस आपल्याला अर्पण करू. महाराजांना नवस केल्यावर थोड्याच वेळात म्हशीचा थांग लागतो, म्हशी मिळतात. मग आता म्हैस द्यायची वेळ आली, आता कुठली द्यायची, तर वांज देऊया. का तर बाबा तिचा आपल्याला काय उपयोग नाही. वांज म्हैस महाराजांना अर्पण कर. बकरीमध्ये हे लिहिलंय बरं काय स्वामी महाराजांच्या. म्हणजे असं नाही की कुठला ऐकिवातला किस्सा, असं नाही. महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची बखर आहे, त्याच्यात हा उल्लेख आहे. आणि ते काय करतात, महाराजांना नमस्कार करून ती म्हैस अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी धारा काढायचा प्रसंग येतो. संध्याकाळी धारा काढायला जातात. धारा काढायला गेल्यानंतर जेव्हा म्हशीजवळ जातात तेव्हा काय खूप प्रयत्न करतात, ताना आपोआप वाटलेला दिसतं, पाना फुटत नाही. आहे कसं काय झालं, तर म्हणून महाराजांकडे जातात. तर मठातले सेवेकरी, जी म्हैस वांज असते तिला आपोआप पाना फुटून तिच्याकडून दूध यायला लागलेलं असते. महाराजांना शरण जातात, महाराज चुकलो. म्हणजे मला सांगायचं काय आहे की फसवणूक पण कुणाची करता, एक तर सामान्य माणसाचीही करू नये. महाराजांसारख्या विभूती समोर जाऊन आपण अशा गोष्टींमध्ये अडकायला लागलं तर परमेश्वर भेटणार. तुम्हाला आलेत कधी अशी प्रचिती, खूप सारे अनुभव, म्हणजे दृष्टांत? म्हणजे काय म्हणतात की थोऱ्या मोठ्यांच्या ऐकिवातल्या गोष्टी बघितल्या तर दृष्टांत सांगितल्यानं स्वतःची आध्यात्मिक ऊर्जा कमी होते. आणि त्यातल्या त्यात तो कशासाठी सांगतोय हे फार महत्वाचं आहे. की लौकिक अर्थानं प्रसिद्धीसाठी सांगितला तर नक्कीच महाराजांना आवडणार नाही. पण एक विचारताय म्हणून एक किस्सा मला स्वतःला आलेला सगळ्यात मोठा, किंबहुना जसं पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही विचारलं की स्वामी मार्गाकडे असं झोकून कसं काय वळला, तर पहिला अनुभव म्हणजे असा की आम्ही 15 ते 17 वर्षापूर्वी, म्हणजे मी जसं म्हणालो की 26 वर्ष घरी आई बाबा स्वामी सेवा करतात. महाराजांचा प्रकट दिन होतो हलक्या प्रमाणात, म्हणजे सत्य स्वामी व्रतकथा, जसं सत्यनारायण पूजा होते तसं सत्य स्वामी, म्हणजे तिथं विष्णू कृष्णाच्या जागी आपण स्वामींची मूर्ती ठेवून पूजा करायची. स्वामी चरित्र सारामृतातला अध्याय शेवटचा वाचायचा, शीख आम्ही पूजा करायचो, सत्य स्वामी व्रत म्हणून. तर ती पूजा करत होतो. आणि झालं असं की पूजा करत असताना महाराजांना मी पूजा करताना अशी एक छत्री केलेली वर, आणि छत्री म्हणजे 15 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे.
छत्री केली आणि असा एक उत्सव झाला की आपण देवाला नमस्कार करतो. तसं मी महाराजांना सांगितलं की महाराज आपल्याला छत्र केलंय मला माझं स्वतःचं मोठं छत्र मिळू दे, पुढच्या वर्षी मी उत्सव मोठा करणार. आपण सहज बोलून जातो आणि छत्र मिळायचा विषय झाला. एप्रिलमध्ये उत्सव झाला. नोव्हेंबरच्या दरम्यान 10 नोव्हेंबरला आमच्या घराचं घर घेतलं आम्ही. घराचा व्यवहार झाला. 2 खोल्या होत्या पण स्वतःचं छप्पर म्हणतात ना, तसं ते छप्पर मिळालं. घर घेतलं. आता उत्सव करायला पाहिजे. 31 डिसेंबरला आमच्या घराची वास्तुशांती झाली. 1 जानेवारीला लोकांचं जेवण झालं आणि एप्रिलमध्ये आता उत्सवाची वेळ आली आणि आमचे बाबा आमचे रिक्षा चालक. तर रिक्षा नाथागळे ताली म्हणून कोल्हापुरात एक आहे प्रसिद्ध, घसरत आहे तिथं गेंजगे म्हणून एक परिवार राहतो. त्यांच्या म्हैशी आहेत. त्या म्हैशी आडव्या आल्याचे निमित्त झाला आणि बाबांच्या रिक्षाला जरा कमी बाबा ती थडकताना वाचवायला गेले आणि पंपिंगचा ब्रेक असल्यामुळे ब्रेक लागला नाही. बाबा रिक्षातनं उडून बाहेर पडले. पूर्ण पाय त्यांचा प्लॅस्टरमध्ये, हात प्लॅस्टरमध्ये. आता मी स्वामी महाराजांना शब्द दिलाय मला उत्सव मोठा करायचा आहे. आणि होतं असं की तिथं आमची थोडी एक अशी वेस्ट वॉटरची टाकी अशी होती जी खाली जमिनीत गेली नव्हती, वर अशी होती. कामं काढलेली. मला गौंडी आज येतो उद्या येतो असं सगळं चाललेलं. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला उत्सवाचं सगळं लागलेलं होतं. ह्या सगळ्यामध्ये अजून एक मोठा प्रसंग घडला. तो म्हणजे माझ्या आईला उठली नागिण, हरफीस ज्याला म्हणतात. पर ती अशी उठली, इथून पेरा देता झाला, पुन्हा तोंडापाशी इथं आली आणि जिभेत आत मोठमोठे एवढे मोठे मोठे फोड आले. आईवर इतका प्रसंग झाला की आमच्या कोल्हापूरमध्ये मंगळवार पेठेमध्ये शुक्ल डॉक्टर म्हणून आहेत. ते म्हणाले की फार तर फार या 2-3 दिवस काढतील, कारण ते जर फोड फुटले तर ते त्यांना सहन होणार नाही. आणि नागिणीचा वेढा पूर्ण म्हणजे तो इतकी वाढली आहे म्हणले फोड अंगावरती. हे सगळं झालं. बाबा ऍडमिट. आईला हे असं झालेलं. उत्सवाच्या निमित्तानं गौंडी किंवा हे सगळेजण कामात येत नव्हते. 210चा सिमेंटचा पत्र 230 सांग 40 सांग असं सगळं चाललेलं यांचं. आणि मला फार ते कसं तरी होत होतं आणि मी भावनेच्या भरात इतकं मला रडायला आलं. म्हटलं महाराज मी शब्द कुणाला दिलाय? तुम्हाला दिलाय ना, की मला तुमचा उत्सव करायचा, तर तुम्ही असं आडवं का आणताय? आणि म्हणून महाराजांच्या फोटोसमोर जो फोटो वडिलांनी मला दिवाळीला ड्रेस घ्यायला पैसे दिलेले, त्या 400 रुपयामध्ये मी तो फोटो केलेला. ह्या गोष्टी जवळजवळ 20 वर्ष झाले असतील. म्हणजे बाबांच्या मागं लागून मला तो स्वामींचा फोटो आणायचा, तोच आणायचा, तो फोटो आणलेला. त्या फोटोसमोर बसून माणूस गेल्यावर जसं रडतात तसं रडलो. म्हटलं हा प्रसंग का महाराज असा आणला? घरात एवढं हे असं हे काय कळत नाहीये म्हटलं. आणि रडायला आलं भरपूर. आणि त्याच वेळेला बरोबर 1 तास ते 60 मिनिटाचा वेळ गेला आणि एक 6-6.5 फुटाचा उंच गृहस्थ दारामध्ये आले. दारात आल्यानंतर ते म्हणाले तुझ्या बानं मला धाडले. आम्ही वाईस मित्र आहोत. हे कोल्हापूरची एकदम रांगडी भाषा असं म्हणतात. आम्ही वाईस मैत्र आहे. त्यो लागलाय, तुझा उरूस जवळ आलाय म्हणून कामं करू वा. आणि कामं झाल्यानंतर काय माका भाकर तुकडा दे आणि उरलेले 4 पैक दे मला. म्हणलं ठीक आहे चला कामं करूया. तर ती मी जसं म्हणले वेस्ट वॉटरची टाकी होती त्याच्यात त्यांनी पाणी सोडलं. पायानाशी रेचली ती खाली. जवळजवळ ती बघायला गेलं तर 700-800 किलोची टाकी असते. प्लस ती पाणी घालून त्यांनी पायानं मातीत रेटली. आमच्या तिथे जास्वंदीचं एक झाड होतं. मी ते तोडत होतो. हे तोडू नकोस म्हणलेले का? तोडतोस. कणेरीचं झाड होतं. तोडतायचं कशाला म्हणले? त्याला फुले. मी म्हटलं फुले येत नाहीत. अरे येतील की आज ना उद्या म्हणले. का यायचे राहत्यात? आणि असंच म्हणले. ते काहीही डोक्यात नाही माझ्या. हे सगळं चालू आहे. काम झालं. दुपारी म्हणले मला भाकर तुकडा घाल. आता मजा अशी होती की आई आजारी, बाबा आजारी, घरात जेवण कुठं आहे? तर जेवण नव्हतं. मग मी या दोघांना बरं वाटायला पाहिजे म्हणून स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केलेलं. आणि बाहेरने विकत आणून संदीप बेकरी म्हणा तिथनं बेसनाचे लाडू एवढे एवढे फ्रीजमध्ये ठेवलेले. मला असं आजही भरून येतो तो प्रसंग. म्हणजे ब्रह्मांड नायक आपल्या दारात आला पण त्याला खायला देऊ शकलो नव्हतो. ते बेसनाचे लाडू मी त्यांना दिले. म्हणलं महाराज हे घ्या. म्हणजे महाराज नाही सॉरी, ते घ्या म्हणलं, महाराजांचा प्रसाद आहे. तेवढेच लाडू त्यांनी खाल्ले. प्रसाद आहे काय म्हणले? म्हणलं हा प्रसाद आहे. ते लाडू त्यांना दिले. त्यांनी तो पाणी घेतलं, तो प्रसाद घेतला. प्रसादच होता तो प्रसाद सगळा घेतला आणि कामाला लागले. चल म्हणले तुझा उरूस जवळ आला, कामं करूया. सगळी कामं केली. दारात आमच्या पूर्वी ब्लॉक असे पेविंग ब्लॉक सगळे पडलेले होते. ते सगळे नीटनेटके लावले. म्हणले ह्याच्यात आता कुंड्या विंड्या लाव म्हणले. झाला बघ तुझ्या उरसाला घर तयार म्हणले. 5:45-6ची रेंज झाली. मला म्हणले आता जा पैका आणजा म्हणले. मग मी विचार केला की पैसे द्यायचे तर आपण आमच्या तिथं बाहेरून जिना होता, वर गेलो. माझ्याकडे काहीतरी घरात 530 रुपये समथिंग असे, आकडा आठवत नाही एवढे. तुम्ही म्हटलं सगळे देवी यावी ते बिगाराच्या हजरी म्हटलं 300-400 रुपये. ह्यांनी इतकं काम केले. सगळे पैसे घेतले. जिन्यात आलो. खाली येऊन बघतो तर ते नव्हते. ठीक आहे. तरीही मला वाटलं बाबांचं मित्र असेल कुठेतरी बाथरूम किंवा ह्याला गेले असतील म्हणून बघितलं, नाही आले. मी बाबांना फोन केला. बाबा म्हणलं असं असं झालं आणि तुमचे एक मित्र आलेले म्हणलं. आणि त्या बाबा म्हणले मी म्हणलं तुम्ही कुठे आहे? तर म्हणले मी पूर्वा हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरात आहे. तिथं आलोय म्हणले. माझ्या पायाचं ते मेडिक्लेमसाठी अपील करायला आले म्हणले.
आणि आई दवाखान्यातच आहे म्हणले. आमच्या इथे एक भारती म्हणून आहे, ते सगळे दवाखान्यात गेलेत म्हणले. तिथं बघायला गेले तर ते तिथं आहेत म्हणले. कोण नाही माझ्याजवळ तर आई नाही आहे. तर का रे म्हणले. म्हणलं बाबा तुमचा मित्र आलेला सकाळी तुम्हाला भेटला, तू सांगितला, तुम्ही त्याला उत्सवात सांगितल्यामुळे तो कामाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेला म्हटलं, आणि कामं त्यांनी केली म्हणून बिचाऱ्यांनी पैसे न घेता गेले. तर म्हणलं त्यांना पैसे तुम्ही द्या. म्हणले कुठला मित्र, मी कुणाला पाठवले म्हणले, मित्र माझा कोण आलेला नाही म्हणले. मी म्हटलं काय सांगतोय बाबा. म्हणले नाव काय सांगितलं. तर मग तेव्हा शॉक झालं. तर त्यांनी मला नाव सांगितलेलं, माझं नाव आहे ब्रह्मानंद. त्यांनी मला ब्रह्मानंद नाव सांगितलं. तेव्हा माझ्या अगदी अवसान घडल्यासारखं झालं. महाराजांसमोर जाऊन म्हणलं तसं ना, असं काय डोळे भरून आले. म्हटलं महाराज तुम्ही आला पण मला कळलं नाही म्हटलं. कारण तुम्ही दारात येऊन भुक्याल्या अवस्थेने मला म्हणताय की मला खायला पाहिजे. दुपारी इतकी कामं करून तुम्ही म्हणताय मला काहीतरी द्या, आणि माझ्या घरात काहीच नाही, कारण आजारपणामुळे कोण नव्हतं. आणि महाराजांच्या पोथीत उल्लेख येतो की जनसुखाचे सोबती निर्वाणीचा फक्त श्रीपती, त्याची करी सदैव भक्ती, तो न उपेक्षी कधी तुला. हे वाक्य सार्थ केलं म्हटलं तुम्ही, की जनसुखाचे सोबती निर्वाणाचा फक्त श्रीपती आहे, त्याची भक्ती केली आहे म्हणून तुम्ही साक्षात दारात येऊन गेला म्हणलं. पण ते लक्षात आलं नाही. हा प्रसंग नुसता घडला असता तर ठीक आहे की हे घडलं असं. ह्याच्यानंतर जो प्रसंग घडला त्यानं खरी मजा आली. मजा म्हणण्यापेक्षा महाराज किती प्रकर्षानं भक्ताचं रक्षण करतात. जे गवंडी आमच्या ह्या सगळ्या कामामध्ये मला फसवत होते किंवा काय, मी त्यांचं नाव घेत नाही या प्लॅटफॉर्मवर, त्यांनी ते स्वतः घरी आले आणि ते आमच्या तिथं माचणूरचे एक बाबा आहेत रामानंद महाराज, त्यांचं नावही मला आठवत नाही आहे. तर माचणूरला प्रसिद्ध देवस्थान आहे, ते स्वामी महाराजांचे शिष्य. तर ते त्यांच्या स्वप्नात गेले. म्हणले माझ्या गुरुच्या भक्ताला फसवतोस काय म्हणून चापकानं पडून काढलं त्यांना. आणि त्यांना असं स्वप्न पडलं. ते उघड येऊन मंदिरात त्यांनी सांगितलं मला असं स्वप्न पडलं, मला माफ करा म्हणले दादा, हे आम्ही तुमच्याकडनं जादा घेतलेले पैसे आणि तुमच्या उत्सवासाठी माझ्याकडनं हे 1100 रुपये म्हणले. तेव्हा खरं मी अवाक झालं. म्हणलं महाराज तुम्हीच येऊन गेला म्हणलं. आणि त्यानंतर आम्ही आज तागात तो इसम किंवा हे काय बघितलंच नाही. पण हा मला हलवून टाकणारा म्हणतात ना अनुभव, हलवून टाकणारा, की श्रद्धा बळकट म्हणजे तुम्ही म्हणूच शकत नाही की महाराज नाही आहेत, म्हणूच शकत नाही. फक्त एवढंच मी सारखं सगळ्या सेवेकरांना सांगतो की महाराज 100% समोर येतात, पण कधी येतात तेवढी अटॅचमेंट पाहिजे. महाराजांना सांगता आलं पाहिजे की महाराज तुम्ही माझे आहे, तुम्ही सदैव रक्षण करते आहे, तुम्ही मागाय. मी सांगतो ना, हल्ली हा सेवा पॅटर्न रुजू झालाय की सेवा द्या काहीतरी एखाद्या टार्गेटेड गोष्ट मिळावी म्हणून करायचा विषय म्हणजे सेवा नाही आहे. रोज नित्य नेमानं त्याला आळवणं, रोज नित्य नेमानं त्याला हाक मारणं, तू माझाच आहेस म्हणून महाराजांच्या सारखं मागं लागायला पाहिजे महाराजांच्या. तेव्हा खऱ्या अर्थानं परमेश्वर. श्रीमती रखमाबाई मलापूर म्हणजे कलावती आई ज्यांना म्हणतात, बेळगावमध्ये फार मोठं प्रस्थ आहे, फार मोठं म्हणजे महाराष्ट्रातही फार मोठं प्रस्थ आहे. परमार्थ निकेतन म्हणून आईंच्या फार मोठ्या शाखा चालतात. बालोपासना, नित्योपासना, हरिमंदिरामध्ये चालतात. तर त्याच्यामध्ये आईंचं एक वाक्य आहे की अरे माय बापा दीन दयाळा, तव भजनाचा मजलावे चाळा, इष्ट मित्र येती देखुनी दामा, परी संकटी कोणी न येती कामा, अरे माय बापा दीन दयाळा, तव भजनाचा मजलावी चाळा. तुझं भजन करण्यासाठी मला प्रेरणा दे, तरच भगवत कृपा होईल, आणि ती मनापासून केली तरच होईल. खूप छान. सर्वात शेवटचा प्रश्न, तुमची एक रील पाहून, रील पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला कनेक्ट झालो किंवा तुम्हाला इथं या मंचावर बोलावं असं वाटलं, ते दत्तगुरू कोण आहेत त्या ओवी तुम्ही गायली होती. मला असं वाटतं की जर ती तुम्हाला आत्ता बोलू शकाल तर, आणि त्याने आपण समारोप. दत्त महाराजांच्याच बाबतीत दत्त महाराजांच्या बऱ्याच आरत्या किंवा आरती अवधूत असेल, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आरती ही पण कोणी सामान्य व्यक्ती लिहिली नाही, नाथ महाराजांनी लिहिली. आणि नाथ महाराज म्हणजे कोण, दासोपंत महाराज नावाची एक विभूती होती की दासोपंत महाराज नाथ महाराजांच्या तिथं दत्त महाराजांसोबत सोंगट्या खेळणारी व्यक्ती म्हणजे दासोपंत महाराज. दत्त महाराज ज्यांच्यासोबत सोंगट्या खेळायचे, म्हणजे त्यांना अशी विद्या अवगत होती ज्याच्याद्वारे दत्त महाराजांचं आवाहन करून दत्त महाराजांसोबत ते सोंगट्या खेळायचे. आणि एक दिवशी नाथ महाराज दासोपंत महाराजांकडे जातात आणि म्हणून दासोपंत महाराजांचं दार वाजलं. दासोपंत म्हणून थांब नाथा, आत कुठे येतोयस म्हणे, आत कोण आहे तुला माहिती आहे काय. तर आत कोण आहे, तर म्हणे आत कोण आहे तुला माहिती आहे काय. तर असं केलं, ठीक आहे म्हणाले, नमस्कार केला. नाथ महाराजांची सोज्वळ भूमिका. नाथ महाराज घरी आले. दासोपंत महाराजांना म्हणाले की तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे, माझ्या घरी भोजनाला या. दासोपंत महाराज त्यांच्या घरी भोजनाला गेले. दार वाजवल्या दार उघडलं गेलं. दार उघडलेल्या व्यक्तीचा चेहरा बघितला, हातामध्ये चांदीचा दंड आणि चेहरा बघून आवागून दासोपंत महाराज, महाराज
कोण? समोर तर साक्षात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त महाराज. दत्त महाराज नाथ महाराजांच्या दाराचे पहारेकरी म्हणून उभारलेले, हातात चांदीचा चोप घेऊन महाराज विनतात की थांबा, दार उघडायच्या आधी मालकांची परवानगी घेऊन येतो. म्हणजे नाथ महाराजांचा अधिकार काय आहे त्यांनी सांगितलं की हे सोपं नाही. म्हणजे नाथ महाराजांचा अधिकारही तो वेगळा, मी त्यावर आपण विशेष कधीतरी बोलू. म्हणजे भानुदासाची घरी विष्णूचा अवतार भानुदासाच्या घरी, म्हणजे भानुदास महाराजांची नातू म्हणजे नाथ महाराज. तर असं एकनाथ महाराज, तर ते विठ्ठलाला तिकडून हंपीमधून सोडवून आणलं म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी साक्षात नरहरी विठ्ठल त्यांच्या घरी राहतो, त्यांचं पाणी भरतो, सगळं करतो. असे हे नाथ महाराज. आणि त्याच पुराणामध्ये 12व्या वर्षी जनार्दन स्वामींना त्यांनी गुरु करून घेतलं. आणि अशा नाथ महाराजांना स्फुरलेली आरती म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य. तर जसं मला एकाने असंच विचारलं की दत्त महाराज कोण? आता दत्त महाराज काय सांगायचं? तर हे जन्माच्या कथा सगळ्यांना माहिती आहेत, ब्रह्मा विष्णू की महेश, या सगळ्या गोष्टी. म्हणून मला विचारल्यावर मी त्याचं उत्तर असं दिलं की ब्रह्मा विष्णू शंकरांचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्री ऋषीचा, धरिला वेश असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा, कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामध्ये आयुध बहुत धरुनी, तेणे भक्तांचे क्लेश हरुनी, तयासी नमन करुनी अघशमन होईल रिपु दमन, गमन असे त्रैलोक्यावरती ओवाळितो प्रेम्यार्थी. गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती अवदुंबर छायेची, भीमा अमरजा संगमाची, ठेव दे तसे निज मुक्तीची. काशी क्षेत्री स्नान करीतो, करविरी भिक्षेला जातो, माहुरी निद्रेला वरितो, छाती तरतरीत नेत्र गरगरीत शोभतो, त्रिशूल जया हाती ओवाळितो प्रेमे आरती. श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती. शेवटचा कडवा असा आहे की अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळितो सौख्य कंदा, तारी हा दास हृदय कंदा, सोडवी विषय मोह छंदा, आलो शरण अत्रिनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा, चुकवी 84चा फेरा, घालती षड्रिपू मज घेरा, गांजती पुत्र पौत्रदारा, वदवी भजन मुखी तव सुजन करीतसे सुजन जयांचे, बलवंतावरती ओवाळितो प्रेमे आरती. श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद महाराज, खूप जबरदस्त झालं आहे. आणि पण मी काही तृप्त झालेलो नाही आणि प्रेक्षकही नक्कीच आपल्याला पुढच्या भागातही भेटायचे, आपण करत राहूयात. खूप छान. पुन्हा एकदा तुम्हाला हा सुद्धा भाग कसा वाटला हे नक्कीच कळवा. आवडलाच असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही विचारण्यासारखं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. आपण गुरुजींना विनंती करून पुन्हा या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काहीही प्रश्न असू द्यात तुम्ही विचारू शकता. इथून पुढे आणखीन कुठल्या विषयावरती तुम्हाला पॉडकास्ट ऐकायचे बघायचे आहेत तेही आम्हाला सांगा. तोपर्यंत या पॉडकास्टला आणि यापूर्वी झालेला जो पार्ट आहे तो तुम्हाला मिळाला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल, तो सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता. प्रेम द्या आणि प्रेमाने राहा. तुम्हा सर्वांना सुद्धा श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.